नमस्कार सगळ्यांका, कशी असाय? बरी असाय मा? तर सकाळ मस्तपैकी अशी झालेली होती. तर मी आईक रात्रीच बोललेले की माका उद्या सकाळी नाश्त्याक घावणे होयत. तर आईन ते बनवून ठेवलेले असं. जरा माका उठाक उशीर झालो, त्याच्यामुळे माका घावण्यांचे व्हिडिओ करूक गावाक नाही. तर आता मी बनवतले कैरीची चटणी घावण्यांसोबत खाऊ. तर चला तर मग बघूया आपण घावण्यांसोबत आज मी चटणी कशी बनवतले ती. आणि मग कमेंट्समध्ये ह्या पण सांगा की तुमका कैरीची चटणी आवडता की नाही ती, आणि तुम्ही कधी बनवलाय की नाही ती. तर चला तर मग बघूया आपण. तर ना आता आपला खोबरा किसून झालेला असा. तर आता आपण कैरी कापून घेतलो, आणि कोथिंबीर, मिरची आणि लसूण. तर ही असा कैरी, ही बघा, हे 2 कैरी आहेत. तर मी आता ह्याच्यातली अर्धी कैरी घालतले, कारण जरा आपली घावण्याची चटणी ही आंबट ही होकच हवी. त्याच्यामुळे आंबट झाली की जरा बरं लागतं ना खाऊक वगैरे. तर कमेंट्समध्ये माका सांगा तुमका कैरी आवडता की नाही ती. ही बघा मस्त एकदम दिसता. तर ह्यो असा आमचो काळू. एका वाटत मी मासे साफ करतोय, त्याच्या समोर बोलान काय उपयोग नाही. तरी आपण कैरी अशी कापून घेऊया मस्तपैकी. बघून माझ्या तोंडा कसला पाणी सुटता ना, मस्त. काळू मासे नाहीत रे, मी घावण्यांसोबत चटणी बनवतोय. आतमधला फक्त ह्या घ्यायचा, हे डेट घ्यायचं नाही, नाहीतर ह्या होतली आंबट जरा होऊ हवी चटणी, म्हणजे जरा मज्जा येते खाऊ घावण्यांसोबत. कैरी अशी आपण कापून घेतली. एवढी कैरी बस झाली, कारण कैरी ही खूप आंबट असतात. त्याच्यानंतर ह्या असं आपलं लसूण हे सुद्धा बारीक करून घ्यायचा आणि मिक्सरला लावून घ्यायचा. ह्या मी सगळा धुवून आणलेला असेल. आपला आला जरासा टेस्ट चांगले येतं आला. त्याच्यानंतर हे असं आपली 2 मिरची, आणि ही असं आपली जराशी कोथिंबीर जरा हिरवी दिसते, त्याच्यामुळे आपण ह्याच्यात कोथिंबीर घालतलो. आता आपण एवढा सगळा मिक्सरला लावून घेऊया. चला तर मग बघूया आपण. असं आमचं काळू कसं झोपलो मस्तपैकी. ऊन घेतात, ऊन सकाळचा कोवळा ऊन. तर ना आता आपण ह्या सगळा मिक्सरमध्ये घालून घेऊया. कैरीची चटणी ना खाऊ एक नंबर लागतं. आंबट आंबट अशा मस्त लागतं. तुमका आवडतं की नाही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर आपण ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, हे बघा. आणि त्याच्यानंतर जरासा घालूया जरासा जिरा घातला की चव अजून चांगलं होतं. आणि जरासा पाणी. आपण हे मिक्सर लावून घेऊया, फिरवून घेऊया. तर ना आता आपण झाकण उघडून बघूया. तर आता आपली चटणी रेडी झालेली आहे, तयार झालेली आहे. मी टेस्ट करून बघतोय मीठ बरोबर लागला काय वगैरे, नाही तर परत एकदा फिरवतलं. मस्त बनवली आहे. घावण्यांसोबत अशी चटणी हवी, आंबट तिखट.
यो मी चाय कप ठेवलंय. तर आता आपण ना घावणे मस्तपैकी ह्या करून घेऊया. असे मी 3 घावणे लावलंय आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यात ओतलंय चाय, जी गुळाची चाय आहे. गुळाच्या चाय सोबत घावणे खाऊची मजाच वेगळी असतात. आणि ही असं आपली चटणी. आणि त्याच्यानंतर आता आपली चाय मस्तपैकी कडलेली आहे. तर आता मी ओतलंय चाय. ही असं आपली चाय मस्तपैकी आला वगैरे घालून बनवलेली आहे. येवा माझ्यासोबत तुम्ही घावणे खाव. तर आता मी मस्तपैकी घावणे, चाय आणि चटणी खातले. तर तुम्ही पण माझ्यासोबत या. बाय बाय.